काय हे खरंच घडलंय, ही अशी रिॲक्शन असू शकते. तुम्ही हा स्कोर कार्ड बघाल, नेपाळ फक्त 4 रन्सनी हरली आहे. हो, हे खरं आहे. आणि हे इतकं शॉकिंग का आहे माहिती आहे? कारण का हे असं होणं खूप खूप रेअर आहे. कारण का इंग्लंडचे जर क्रिकेटिंग स्टँडर्ड्स तुम्ही बघाल तर ते ऑलमोस्ट टॉप नॉच लेवलचे क्रिकेटिंग स्टँडर्ड्स आहेत. टॉप प्लेयर्स आहेत त्यांच्याकडे. नेपाळ क्रिकेट त्यांच्यासमोर कुठेच नाहीये. नेपाळमध्ये तर आत्ता कुठेतरी जाऊन त्यांच्या एका स्टेडियमवरती फ्लड लाईट्स लागल्या होत्या आणि त्यानंतर ती न्यूज पूर्ण देशभरात सेलिब्रेट केली गेली होती. पण या नेपाळच्या क्रिकेटर्समध्ये प्रचंड प्रमाणात पॅशन आणि भूक आहे आणि याच पॅशनच्या जोरावरती त्यांनी हा रिझल्ट अचीव केलाय. हो, ती ही मॅच जिंकली नाहीयेत, पण ज्या प्रकारे ते हे मॅच खेळले, खरं सांगतो ही मॅच मी लाईव्ह बघितली आहे टी व्हीवर आणि ज्या पॅशनने ते गेम खेळत होते, ज्या पॅशनने त्यांचे फॅन्स प्रत्येक मोमेंट सेलिब्रेट करत होते, खरं सांगतो नेपाळने ही जर मॅच जिंकली असती त्यांच्या संपूर्ण देशामध्ये हा विजय सेलिब्रेट केला गेला असता. पण या T20 वर्ल्ड कपमध्ये असोसिएट नेशन्स जे आहेत ते नेक टू नेक फाईट्स देत आहेत टॉप टीम्सला. पहिली मॅच असेल नेदरलँड्स वर्सेस पाकिस्तान, मग नंतर इंडिया वर्सेस USA मॅच असेल. USAने इंडियाला स्कॅर केलं होतं. आज सुद्धा शेवटच्या ओव्हरपर्यंत नेपाळ मॅचमध्ये होती, पण ते थोडक्यासाठी हुकले. पण फुल रिस्पेक्ट आहे नेपाळच्या क्रिकेटसाठी, नेपाळच्या क्रिकेटर्ससाठी आणि नेपाळच्या फॅन्ससाठी. नेपाळ क्रिकेट, तुम्ही बऱ्याच काही मोठ्या गोष्टी डिझर्व करता.